नमस्कार सर्वांना. आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये बघा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी सामान्य ज्ञानचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा. कालिकत हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. कालिकत हे बंदर पहा केरळ या राज्यामधलं ते बंदर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? बघा, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. 31 डिसेंबर 1600 बघा ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा, बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. सन 1764 या वर्षी बक्सरची लढाई ही झाली होती. प्रश्न क्रमांक 4 पहा. सन 1793 मध्ये बंगाल प्रांतामध्ये कायमदारा ही पद्धत खालीलपैकी कोणी लागू केली? बघा, सन 1793 बंगाल प्रांतामध्ये कायमदारा ही पद्धत खालीलपैकी कोणी लागू केली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी बंगाल प्रांतामध्ये कायमदारा ही पद्धत लागू केली होती. प्रश्न क्रमांक 5. वसईचा तह कोणत्या वर्षी झाला होता? बघा, वसईचा तह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बघा, सन 1802 या वर्षी बघा वसईचा तह हा झाला होता. प्रश्न क्रमांक 6 पहा. राजाराम मोहन रॉय यांच्या सहकार्यावर सती प्रतिबंधक हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत केला? बघा, सती प्रतिबंधक हा कायदा कोणत्या वर्षी संमत केलेला तो कायदा आहे? बघा, सन 1829 या वर्षी पहा सती प्रतिबंधक हा कायदा संमत केलेला तो कायदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. पाळेगारांचा उठाव कोणत्या भागामध्ये झाला? बघा, पाळेगारांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता? बघा, पाळेगारांचा उठाव पहा आंध्र प्रदेश या भागामध्ये बघा पाळेगारांचा उठाव हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. गावामधून गोळा केलेला जमीन महसुलामध्ये खालीलपैकी किती टक्के वाटा हा ग्रामपंचायतींना मिळतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 30% वाटा हा ग्रामपंचायतींना तो मिळत असतो. प्रश्न क्रमांक 9 पहा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरवण्यात आले होते? बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे बघा पहिलं अधिवेशन हे मुंबई या ठिकाणी भरवण्यात आले होते. अंगणवाडी भरतीसाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे. पुस्तकाचं नाव पहा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी. आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे आणि हे पुस्तक खूप महत्त्वाचं पुस्तक आहे. बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना व सर्व कायदे असेल, पोषण अभियान असेल, संगणक असेल, या सर्वांचे प्रश्न बघा या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. बघा, आतापर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिका समावेश या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये केलेला आहे. बघा, लेखन व संकलन पहा विकास चिंदाळकर सर, पवन देशपांडे सर, सचिन कुरुंदकर सर या सर्वांनी बघा लेखन आणि संकलन या ठिकाणी केलेलं आहे. बघा, एकाच पुस्तकामधून बघा संपूर्ण तांत्रिक 80 गुणाची बघा जबरदस्त या ठिकाणी तयारी होणार आहे. हे पुस्तक बघा विजयपथ पब्लिकेशन पुणे यांच्या या ठिकाणी पुस्तक आहे. जर तुम्हाला या ठिकाणी पुस्तक घ्यायचं असेल तर या बघा पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. लिंकला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पुस्तक हे घेऊ शकता. आणि बघा, जर तुम्हाला या ठिकाणी बघा पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉलवर या ठिकाणी पुस्तक या ठिकाणी अवेलेबल आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा. मध्य प्रदेशामध्ये स्थलांतरित शेती कोणत्या नावाने बघा मध्य प्रदेशामधील बघा स्थलांतरित शेती कोणत्या नावाने ओळखली? मध्य प्रदेशामध्ये स्थलांतरित शेती बघा बेवर या नावाने ती ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 11 पहा. छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव खालीलपैकी छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव खालीलपैकी कोणता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कागल हे छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा. बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना ही केली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक 13 पहा. खालीलपैकी कोणता देश हा सार्क संघटनेचा सदस्य देश नाही? बघा, खालीलपैकी कोणता एक देश हा सार्क संघटनेचा सदस्य देश नाही? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक म्यानमार हा देश सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणी सन 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणी बोलावली होती? बघा, रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी सन 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद ही बोलावली होती. प्रश्न क्रमांक 15 पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणते वर्तमानपत्र हे सुरू केले होते? बघा, दीनबंधू या नावाचं वर्तमान बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी ते सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे. प्रश्न क्रमांक 16 पहा, सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी बघा प्रश्न क्रमांक 16 पहा, सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांचे या ठिकाणी पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुंबई कामगार संघ यांची स्थापना खालीलपैकी बघा मुंबई कामगार संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई कामगार संघ यांची स्थापनाही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संपूर्ण स्वराज्याची मागणी राष्ट्रीय सभेच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये करण्यात आली? बघा, संपूर्ण स्वराज्याची मागणी राष्ट्रीय सभेच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये करण्यात आली होती? बघा, लाहोर अधिवेशन सन 1929च्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये बघा सिमला करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला? बघा, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये बघा सिमला करार कोणत्या वर्षी झाला होता? बघा, सन 1972 या वर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शिमला करार हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी भारतामधल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या? बघा, सन 1952 या वर्षी बघा भारतामधल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पोखरण या ठिकाणी बघा पहिली अणुचाचणी केव्हा घेण्यात आली? बघा, पोखरण या ठिकाणी बघा पहिली अणुचाचणी खालीलपैकी केव्हा घेण्यात आली होती? बघा, 18 मे सन 1974ला पोखरण या ठिकाणी बघा पहिली अणुचाचणी घेण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 23 बहिष्कृत भारत या नावाचं पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं पाक्षिक आहे? बघा, बहिष्कृत भारत बघा या नावाचं पाक्षिक बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं ते पाक्षिक होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सयाजीराव गायकवाड यांनी बघा महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे या ठिकाणी म्हटले होते. प्रश्न क्रमांक 25 पहा, सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, सन 1935 मध्ये. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील जयप्रकाश नारायण यांनी सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, टेंभू सातारा हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं टेंभू सातारा हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव आहे? बघा, महादेव गोविंद रानडे यांचे या ठिकाणी जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, जगन्नाथ शंकर सेठ यांनी बघा बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा, कायद्यासमोर समानता बघा कायद्यासमोर समानता हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत दिले? कायद्यासमोर समानता बघा कलम 14 मध्ये बघा कायद्यासमोर समानता या ठिकाणी बघा या कलमामध्ये दिलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केंद्र शासनाचे घटनात्मक प्रमुख खालीलपैकी बघा केंद्र शासनाचे बघा घटनात्मक प्रमुख खालीलपैकी कोण असतात? बघा, राष्ट्रपती हे बघा केंद्र शासनाचे बघा घटनात्मक प्रमुख असतात. प्रश्न क्रमांक बघा, घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये बघा घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे? बघा, कलम 32 मध्ये बघा घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार या ठिकाणी समाविष्ट आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोल्हेरू बघा हे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा, कोल्हेरू बघा हे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये बघा कोल्हेरू हे गोड्या पाण्याचं सरोवर आहे. प्रश्न क्रमांक पुढा, टिहरी बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? टिहरी बघा टिहरी बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प बघा उत्तराखंड या राज्यामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सातपुडा पर्वत रांगेमधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे?
बघा सातपुडा या पर्वतरांगेमधलं सर्वात उंच शिखर म्हणजे धूपगड. बघा सातपुडा या पर्वतरांगेमधलं सर्वात उंच शिखर आहे. दुसरा क्रमांक बघा कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश कोणत्या खंडामधला? कोलोरॅडो हा बघा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? बघा कोलोरॅडो हा दक्षिण अमेरिकेमधल्या ठिकाणी वाळवंटी प्रदेश आहे. दुसरा क्रमांक बघा न्यूयॉर्क. बघा न्यूयॉर्क हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर? न्यूयॉर्क हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा न्यूयॉर्क हे शहर बघा हडसन नदीच्या काठावर आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा पेशींचं ऊर्जा निर्मिती केंद्र असे खालीलपैकी कशाला? पेशींचं बघा ऊर्जा निर्मिती केंद्र असे खालीलपैकी कशाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील तंतुकणिका यांना पेशींचं ऊर्जा निर्मिती केंद्र या ठिकाणी असे म्हटले जाते. दुसरा क्रमांक पुढचा बघा कावीळ हा रोग बघा माणसाला खालीलपैकी कशामुळे होतो? कावीळ हा रोग खालीलपैकी कशामुळे होणारा तो रोग आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विषाणूमुळे या ठिकाणी होणारा तो रोग आहे. बघा प्रश्न क्रमांक निमोनिया हा खालीलपैकी कोणत्या भागाला होणारा? बघा निमोनिया हा खालीलपैकी कोणत्या भागाला होणारा रोग आहे? बघा निमोनिया हा फुफ्फुस या भागाला तो होणारा रोग आहे. बघा प्रश्न क्रमांक 40 विवा शिरवाडकर यांच्या खालीलपैकी कोणत्या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता? बघा विवा शिरवाडकर यांचा बघा विशाखा या काव्यसंग्रहाला बघा या ठिकाणी ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता. प्रश्न क्रमांक बालकवी पुढीलपैकी कोणत्या कवीचा? बघा बालकवी बघा हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं? तो बघा बालकवी. बघा बालकवी बघा त्र्यंबक बापूजी ठोंबरे या ठिकाणी बघा कवीचं बघा टोपण नाव आहे. दुसरा क्रमांक बघा रंगभूमी दिन बघा खालीलपैकी बघा रंगभूमी दिन पुढीलपैकी कोणत्या तारखेला? रंगभूमी दिन बघा 5 नोव्हेंबर बघा या दिवशी बघा रंगभूमी या ठिकाणी दिवस असतो. पुस्तक रेव्होल्युशन 2020 या नावाचं पुस्तक बघा खालीलपैकी रेव्होल्युशन 2020 बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चेतन भगत यांचे या ठिकाणी ते पुस्तक आहे. दुसरा क्रमांक पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? बघा पोंगल हा सण बघा पोंगल हा सण बघा या ठिकाणी तामिळनाडू या राज्यामध्ये बघा पोंगल या ठिकाणी सण साजरा करण्यात येतो. दुसरा क्रमांक बघा खालीलपैकी कोणता एक किल्ला आहे जो किल्ला पुणे या जिल्ह्यामध्ये नाही? बघा पन्हाळगड हा किल्ला बघा पुणे या जिल्ह्यामधला तो किल्ला नाही. दुसरा क्रमांक बघा भूदान चळवळीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भूदान चळवळीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा विनोबा भावे यांना भूदान चळवळीचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते. दुसरा क्रमांक पुढचा बघा भारतामधलं पहिलं नियोजित शहर खालीलपैकी बघा भारतामधलं पहिलं नियोजित शहर खालीलपैकी कोणतं आहे? बघा चंदीगड हे शहर बघा भारतामधलं पहिलं या ठिकाणी नियोजित शहर आहे. बघा नर्मदा नदीवर बघा सरदार सरोवर हा प्रकल्प सरदार सरोवर हे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? नर्मदा नदीवरचा सरदार सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा हे गुजरात या राज्यामध्ये आहे. दुसरा क्रमांक पुढे रावत भट्टा हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला? बघा रावत भट्टा बघा हा अणुऊर्जा प्रकल्प आहे कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे? बघा राजस्थान या राज्यामधला तो प्रकल्प आहे. काटेपूर्णा व नळगंगा या नद्या पुढीलपैकी कोणत्या नदीच्या? काटेपूर्णा नळगंगा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? बघा पूर्णा या नदीच्या उपनद्या आहेत. दुसरा क्रमांक 53 पास संपूर्ण स्वदेशी बनवण्याचा पहिला उपग्रह बघा आर्यभट्ट अवकाशामध्ये कोणत्या वर्षी बघा कोणत्या दिवशी? आर्यभट्ट बघा भारताचा पहिला स्वदेशी बनवण्याचा पहिला उपग्रह आहे कोणत्या दिवशी अवकाशामध्ये सोडण्यात आला होता? 19 जुलै 1975 आर्यभट्ट अवकाशामध्ये सोडण्यात आला होता. बघा सीबीआयची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? 1 एप्रिल सन 1963 बघा सीबीआयची स्थापना ही झालेली आहे. भारताची एकूण सागरी सीमा खालीलपैकी बघा भारताची एकूण सागरी सीमा खालीलपैकी किती किमी आहे? बघा भारताची विचारले एकूण 7,517 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. चीनने बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा तिबेटच्या सरहद्दीकडून भारतावर आक्रमण केले? बघा चीनने खालीलपैकी कोणत्या वर्षी तिबेटच्या सरहद्दीकडून भारतावर आक्रमण केले होते? बघा सन 1962 बघा भारतावर बघा चीनने आक्रमण केले होते. पद्मविभूषण हा देशामधला कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पद्मविभूषण? भारतरत्न, पद्मविभूषण आणि पद्मश्री बघा दुसऱ्या क्रमांक पुरस्कार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा गोरखपूर या ठिकाणी पहा उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय आहे. बघा दिल्ली हे शहर
बघा खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? दिल्ली हे शहर. बघा दिल्ली हे शहर बघा यमुना या नदीच्या काठावरचं शहर आहे. बघा प्रश्न क्रमांक 60 पहा. आकारमाने बघा भारतामधले सर्वात मोठे नदीखोरे खालीलपैकी कोणते नदीखोरे आहे? बघा आकारमानाने भारतामधलं सर्वात मोठे नदीखोरे खालीलपैकी कोणते खोरे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. बघा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका अतिसंभाव्यता 5000 प्रश्नसंग्रह असलेला आपल्याकडे PDF अवेलेबल आहे. जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.